जत 24 न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। नमस्कार, मी मच्छिंद्र बाबर, आपण पाहत आहे जत 24 न्यूज। या ठिकाणी गेल्या 8 दिवसापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान गौतम बुद्धाच्या संयुक्त जयंतीचा कार्यक्रम होणार होता। तत्पूर्वी त्या ठिकाणी झेंडा कट्टा आणि झेंडा लावला, परंतु काही एखाद्या व्यक्तीनं पोलीस प्रशासनाला फोन केला की आम्हाला अडथळा येतो। बांधवांनो, आपल्याला माहीत आहे की समाज मंदिरच्या समोरच 20 फूट कट्टा आहे आणि पूर्वीपासून या ठिकाणी आमचे कार्यक्रम होतात, वहिवट आहे, कुठल्याही प्रकारचा रस्त्यावर झेंड्याचा कट्टा नाही। असं असणाऱ्या प्रशासनानं मनमोठेपणाचं धोरण घेऊन त्या ठिकाणी कट्टा काढतो, गुन्हे दाखल करतो। अशा पद्धतीनं हेळवीतल्या माझ्या महिला असतील, वडीलधारी मंडळी असतील, यांना धमकी दिल्यामुळं भयभीत झाली। आम्ही सर्व तालुक्यातील जनता त्या ठिकाणी भीमसेनी गेलो आणि सांगितलं प्रशासनाला, पण जजचे प्रांत या ठिकाणी गेले नाही, तरी देखील त्यांनी दबाव टाकला, तुम्हाला कट्टाच काढावा लागेल। माझी प्रशासनाला विनंती आहे, आज जर आपण जत शहर तालुक्यात बघितलं तर प्रत्येक ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे। तुम्ही ते पहिल्यांदा अतिक्रमण काढावं। आज जर बघितलं हायवे आहे आपल्या तहसीलदारच्या समोर, परवा कनेक्शन कट करायला गेले, परंतु काढू शकले नाहीत। आणि तुम्ही आमच्या भावना दुखवत आहे, निळ्या झेंड्याला दुखवत आहे। भगवान, निळा, हे सगळे आमचे महापुरुषांचे झेंडे आहेत, आमचे झेंडे आहेत। कुठल्याही महापुरुषाच्या झेंड्याला प्रशासनाला असं करता कामा नाही, हे झेंडे राहतील। कारण फुले, शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी, संत बसवेश्वर या विचारानं आम्ही जाणारे सर्व हे जे भगवा असेल, पिवळा असेल, निळा असेल, हे झेंडे आमचे आदर्श आहेत आणि या सर्व महापुरुषांच्या आदर्श विचारानं आम्ही चाललोय। प्रशासन जर अशा पद्धतीनं वागत असेल, संत भागात असेल, जत भागात असतील, पहिल्यांदा अतिक्रमण काढा। आता हे बघा, हे घ्या, इकडे घ्या। गेल्या 14 तारखेला आंबेडकर जयंतीला जात असताना जवळजवळ मिरवणूक आमची इथं थांबली, हे अतिक्रमण दिसत नाही, प्रशासनाला दिसत नाही। हे बघा, हे आता एक फोनवाला, हे दिसत नाही। हे बघा, हे सगळे बोर्ड आले रस्त्यावर, यांना दिसत नाही प्रशासनाला। हे सगळं अतिक्रमण शहरातलं तालुक्यातलं काढलं पाहिजे। हे कायदेशीर डिजिटल या जत शहरात या तालुक्यात उभारता कामा नाही। सेवा असतील, प्रांत असतील, तहसीलदार असतील, PI साहेब असतील, DYSP साहेब असतील, यांनी बैठक घ्यायची आज आणि जत शहरात जेवढे डिजिटल आहेत, जेवढे अतिक्रमण आहेत, त्यांनी काढलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे। पण निळा, पिवळा आणि भगवा झेंडाला कोणी हात लावता कामा नाही शहरातल्या तालुक्यातल्या। हे आमच्या महापुरुषांचं आचरण आहे, कोणी करता कामा नाही। आणि आम्ही फुले, शाहू आंबेडकर विचारानं जाणारी माणसं आहे। जर आम्हाला कायदा हातात घ्यायचा असता, गेल्या 8 दिवसापूर्वी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, तुम्ही माझ्या लोकांना धमक्या देऊ नका, दिला तर भविष्यात काळ वाईट आहे। कायद्याला बांधणारी माणसं आहे, PI असो, DYSP असो, पोलीस असो, पण पोलीसच आमच्या लोकांच्या अन्याय करणार, पुढच्या काळात असं चालणार नाही। आणि या ठिकाणी जे आमचे झेंड्याचे कट्टे ते काढायचं नाही। धन्यवाद।